करत त्याच्याकडून फक्त सोलून आणायचं आणि आपल्या दुकानात आणून आपल्या समोर तोडायचं। आपण बनवतो ते मागं चुलीवर बनवतो। हे इकडे फक्त गरम मागून आपले पार वजडी सिंगापूरला नेतात लोक पार्सल। ही सुरुवात म्हणजे माझ्या वडिलांना मटणाची आवड होती। आज काही लोकांच्या पिढ्या जेवतात आपल्याकडे की ते जेवून आजोबा जेवले, वडील जेवले, आज त्यांचे नातूही जेवतात आपल्याकडे। मी 12 वर्षापासून येते। मला मटन स्पेशल आणि वजडी फ्राय, कलेजी फ्राय आवडते। मला 2 रुपयाला मटन आणि 50 पैशाला भाकरी माझे वडील विकत होते। गावरान चिकन असल्यामुळे त्याला नरम पीस कमी असतो। जवळपास 50 वर्षापासून मटण आणि चिकनची ऑथेंटिक टेस्ट देणाऱ्या अशा या जागी आज आपण आलो आहे। तर या जागेबद्दल सांगायचं झालं तर जवळपास 5 रुपये थाळी किंवा 5 रुपयाला मटण आणि भाकरी पासून झालेली सुरुवात आहे। तर नमस्कार, मी गीतेश आणि व्हिडिओ फ्लिक्सच्या नवीन एपिसोडमध्ये आज आपण आलो आहे पिंपरी चिंचवडमधल्या नावाजलेल्या आणि खूप जुन्या म्हणजे जवळपास 1979 पासून सुरू झालेल्या या नॉनव्हेज हॉटेलमध्ये। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। चिकन जाने दे। तो मटन आहे, हा रस्सा आहे आपला, गरगरीत पोट भरून खायचा रस्सा। कधी त्रास जळजळ करणार नाही, पोट दुखणार नाही, डांबरणार नाही। साधा सिंपल आपल्या वाटणावरचा रस्सा। कुणी बी कसं बी खाऊ द्या आणि किती बी खाऊ द्या, अजिबात पोटाच्या वर हे होणार नाही, काही त्रास होणार नाही, काही त्रास होणार नाही अजिबात पोटाला। आता हे आपलं सुकं मटण आहे। मटण थाळीचं मटण असतं, सुकं मटण असतं, मटण हांडीला मटण असतं। हेच ही थाळी आहे मटणची। हे 4 मटण उठा ना बेटा, हा लेके जाओ लगेच, चलो। चिकन गावठी आहे का नॉर्मल आहे? बॉयलर चिकन फक्त गावरान असतं आपल्याकडे, बॉयलर नसतं। पण एक वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये, चिकनला सगळे हाडकच असतात, मांस कमी असतं। गावरान चिकन असल्यामुळे त्याला नरम पीस कमी असतो आणि हड्डी जास्त असते त्याला। पण पॉवर कशात जास्त आहे? मटणाशिवाय दुसरं काय आहे का मग पॉवरफुल? पेशी कुणाच्या किती बी कमी होऊ द्या, त्याने आपलं जगोबाईचं सूप प्यावा कसं बी, त्याच्या नाही पेशी वाढल्या त्याने सांगायचं। हा, त्याने लगेच सांगायचं आपल्याला। शेलार मामा नमस्कार, आपल्या चॅनलवर आपलं स्वागत आहे। तर शेलार मामा आपल्यासोबत आहेत आणि 1979 पासून जवळपास सुरू झालेलं हे जग्गूबाई आणि जवळपास पिंपरी चिंचवडमध्ये नॉनव्हेजसाठी लोकांची खालच्यापासून वरच्या स्तरापर्यंत पण लोकांना जेवण इथलंच आवडतं। माणूस कोणत्या पण लेवलचा असू दे, पण इथलं जेवण त्याला आवडलंच पाहिजे, आवडतंच ना लोकांना। तर सुरुवात कशी झाली होती आणि हे जे नॉनव्हेजचं जे लोकांना आवडतंय? ही सुरुवात म्हणजे माझ्या वडिलांना मटणाची आवड होती, खाण्याची आवड होती। त्या खाण्यातून तयार झालेलं हॉटेल आहे। त्यांना आवड होती जेवण का मटण खाण्याची, त्यातून त्यांनी ते तयार केलं आणि ते अस्तित्व तयार होत होत गेलं हळूहळू पुढं। आणि खूप मेहनतीतून आणि खूप कष्टातून तयार केलेलं हे अस्तित्व त्यांनी। गर्दीवरून लक्षात येतंय की लोक किती येत आहेत आपल्या इथे आणि मनसोक्त जेवत आहेत। हो, ते आज तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेलंच आहे ना, की ते मी सांगायची गरज नाही। तुम्ही ज्यावेळेस बघताय, ज्यावेळेस पब्लिक येते तिथे बघतच असते लोकांना एका मिनिटकडे। लोक जेवण टाकून देत नाही आपल्या हॉटेलचं, जेवण बोटात साठून खातात लोक जेवण करताना आपलं। 1980ला सुरू झालं तेव्हा जसं तुम्ही मला सांगितलं की तेव्हा जे मटण भाकरी होती ती 2.5 रुपयाला होती। ती सुरुवात ज्यावेळेस मटण भाकरी सुरू केली माझ्या वडिलांनी, त्या टायमाला 2 रुपयाला मटण आणि 50 पैशाला भाकरी माझे वडील विकत होते। त्यावेळेस मटण 8 रुपये किलो होतं, आज ते मटण 800 रुपये किलो आहे। पण चव आपण ती चव आज तीच आहे। जो माझ्या वडिलांनी अंदाजपंचे मेनू बनवलेला होता मसाल्याचा, तोच मेनू आज आहे आपल्याकडं। तेच आपण पॅम्पलेट करून ठेवलेलं होतं पूर्वी, ते आज तेच वापरतोय आपण। आणि हे जे सक्सेस आहे आपण सक्सेसच म्हणू शकतो, हे वडिलांची पुण्य आहे सगळे, आमच्या वडिलांच्या कष्टाचं फळ आणि परमेश्वराचा आशीर्वाद देतो। जे लोकांना एवढं आवडतंय मटन चिकन, तर ते कसं बनतं ते जरा किचनमध्ये आम्हाला दाखवाल? हा, दाखवू ना। आता हे बघा सर, हे खरं आपण बनवतो ते मागं चुलीवर बनवतो। हे इकडे फक्त गरम मागून तयार करून आणतो, इथं येऊन गरम करून सप्लाय करतो। आणि हे किचन आपलं सगळं लोकांसमोर ओपन आहे आपलं किचन।
जे किचन आहे हे सगळं आपण लोकांसमोर करत असतो. म्हणजे कुणाचा विश्वासघात नको आहे आपल्यावरती व्हायला. तो विश्वास माझ्या वडिलांनी खूप वर्षापूर्वी जिंकलेला आहे लोकांचा. तो कायम ठेवणं. बोलायचं मटण म्हणून जगजगुबा हॉटेलला गॅरंटीने जे लोक खातात, जे जेवतात की नाही हे आपल्या माणसाचं हॉटेल आहे, ह्या विश्वासाने लोक आपल्याकडे येतात. आणि आज काही लोकांच्या पिढ्या जेवतात आपल्याकडे की ते जेवून आजोबा जेवले, वडील जेवले, आज त्यांचे नातूही जेवतात आपल्याकडे येऊन. अशी परिस्थिती म्हणजे आपल्या हॉटेलच्या नावाबद्दल. इथे काय काय आहे आता इथं हे बघा, हे आपलं सुकं चिकन आहे, हे वजडी फ्राय आहे, हा रस्सा आहे, इकडं मटण आहे, तिकडं वजडी आहे, तिकडं चिकन आहे, तिकडे बिर्याणी आहे, साधा राईस आहे, जिरा राईस असतो, बाजरीच्या भाकरी असतात. मग आपल्या इथे फक्त लिमिटेड मेन्यू आहे का? म्हणजे मटण बस चिकन जास्त नाही, हे 2च आयटम आहेत आपल्याकडे. हे 2 आयटमचे 3 आयटम तयार होतात. म्हणजे 2 आयटम, एका आयटमचे 3 आयटम तयार करायचे आणि 2 आयटमचे 6 आयटम तयार होतात. म्हणजे मेन्यू कार्डचा फापड पसारा नाही. नाही मेनू कार्डचा हा पसाराच ठेवलेला नाही आपण अजिबात. मोजकं आहे पण क्वालिटी. हा बस की ते लोकांनी म्हणलंच पाहिजे, आज जेवलं की उद्या परत म्हणलं पाहिजे नाही आपण तिथं गेलं पाहिजे जेवायला म्हणून. ही आपली बिर्याणी, मटन बिर्याणी. कलर बिलर काय नाही? काय नाही. थाळीमध्ये काय काय येतं? आणि हे बघा, हे 4 पीस मटन चिकनचे, रस्सा, सूप, 2 भाकरी, 1 हाफ राईस, 1 अर्धा लिटर पाण्याची बाटली. क्या बंद करो गैस छोटू, उधर कुछ रखने का रहेगा तो रख मटन चिकन. ए सर, ए कलेजी किसका है रे ये? ए कलेजी उठा बेटा. ये आजोबा जेवत होते, मुलगा जेवतोय, त्यांचा मुलगा जेवतोय. काही प्रेग्नेंट बायांनी तर आपला सूप आहे ना, बाळ पोटात असतानाच इथं कंटिन्यू 6-6 महिने कंटिन्यू सूप प्यायलेले येतो. हो, एवढा पॉवर आहे. हा, मटन चिकनची तुमच्या जेवढी चर्चा आहे तेवढी वजडीची पण तेवढीच चर्चा आहे. वजडीचे साहेब त्याच्यापेक्षा दुपटीने. वजडीसाठी खूप लोक लांबून येतात आपल्याकडे न्यायला. आपली पार वजडी सिंगापूरला नेतात लोक पार्सल. सिंगापूर, मुंबई. आता मध्ये मागच्या महिन्यातच गेलो होतो, 2 पार्सल आपलं. 22 प्लेट सुक्कं चिकन आणि 8 प्लेट वजडी नेली होती सुक्की. कंपनीचे साहेब लोक आले आपल्याकडे जेवायला, तर त्यावेळेस त्याला आवडलं. मला मी पुढच्या महिन्यात आलो परत न्यायचे मला पार्सल. म्हणला आज काय एवढं वजडीमध्ये तुमच्या, तुम्ही बोलता सिंगापूरला जाते वजडी साफ, लोकांची वजडी चेक करायची, आपली बी चेक करायची, स्वच्छता बघायची त्या वजडीची साफ करताना. काळपटपणा दिसतो का आपल्या वजडीला कधी? इथे ताटं दिसत आहेत, हे स्वच्छतेसाठी लक्षात येतंय का काय लेवलचा क्राऊड आपल्या इथे जेवायला येतोय. तर इथे हा जो लाकूड दिसतो काका, हा, हे तर याचं कसं काय? आपल्या इथे कटिंग वगैरे होतं का? ह्याचं आहे ना सर, हे मी तर म्हणतोय ना, अख्ख्या शहरामध्ये आपल्या कुणाकडे नसेल ही पद्धत, जी आमच्या वडिलांनी पद्धत करून ठेवलेली आहे. ही पद्धत अशी आहे आपल्याकडं की आपण पूर्वीपासूनच, माझे वडील पूर्वीपासूनच ज्यावेळेस त्यांनी ते हॉटेल चालू केलं, 2 किलो मटण आणलं, नंतर बकऱ्याचा काळ आला आपला, त्यावेळेस बकरं त्याच्याकडून फक्त सोडून आणायचं आणि आपल्या दुकानात आणून आपल्या समोर तोडायचं. अशी सिस्टममध्ये हे आयटम केलेलं आहे. हा, विशेष नाही, अख्खं बकरं तोडायचं आणि लगेच शिजायला टाकायचं आपल्याकडे. एक बकरं बनवायचं, दुसरं एक संपलं की दुसरं घ्यायचं, ते बी मागवायचं, त्यांनी इथं तोडायचं, नंतर आपण बनवायचं. हे पूर्वी अख्खे जगापुढं होतं आपलं छोटं दुकान होतं ना, त्या टायमाला हे सगळं आपलं जगासमोर दिसत होते सगळे. हे फक्त आता किचन थोडं वाढलं, थोडं मटनचं आतमध्ये आलं, त्याच्यामुळे हे आता थोडं आतमध्ये ठेवायला लागतं आपल्याला. पातेली पण म्हणजे लग्नाचं जेवण वगैरे बनतं त्या लेवलची पातेली दिसते. सकाळी ते घाण होतात, संध्याकाळी परत तसे स्वच्छ होऊन जातात वरती. ह्याच्यात आता हे आळणी मटण आहे. हे आळणी मटण बनवलं जातं ह्याच्यामध्ये. हे सूप आहे, हे रस्सा आहे आपला. हे बाजरीच्या भाकरी आहेत, ह्या चुलीवरती आहेत. पूर्वी लोक बसून चुलीवर करायच्या, पण आमच्या वडिलांचं थोडं डोकं चालवलं की त्यांनी उभं राहून चालू करण्याचा प्रयत्न केला आणि ती चूल बनवली त्यांनी. ती उभं राहून लोकांना जरा त्रास होत नाही, जास्त गुडघे दुखत नाहीत. बायांच्या, वयस्कर बाया असतात त्यांना उभं राहून भाकरी व्यवस्थित करता येतात.
म्हणून त्या भाकरीची चुली अशा पद्धतीने तयार केली. किती बनतात तरी भाकऱ्या आपल्या इथे जेव्हा गर्दी असते तेव्हा? 30 ते 40 किलो पीठ लागतं ना मला बाजरीचं डेलीला. हो, रविवार, बुधवार, मंगळवार, शुक्रवार. भाकरी गरमच? हो, हे काय ते तुमच्या समोर आहे ना. इथून आली की डायरेक्ट डायरेक्ट ताटात जाते ती तिकडं. आमचे सगळे श्रेय आमच्या वडिलांचा आहे अख्खा. त्या माणसाने उभं केलेले हे सगळे त्यांच्या कष्टाने. त्यांच्या जेव्हा आम्ही खातोय सगळे, आज जे चाललंय ते सगळं त्यांच्या जेव्हा चाललेलं आहे. त्यांची पुण्य आमच्यावरती असल्यामुळे, त्यांनी आम्हाला शिकवल्यामुळं आम्ही त्यांचा वारसा चालवतोय आता. तर मामा आज आम्हाला काय खायला घालणार? तुम्हाला घालतो ना वरडी खायला घालणार, सुकी, थोडं चिकन सुक्कं खायला घालणार, किंवा थोडं रस्सा मटण आणि सुक्कं मटण खायला चालणार. त्याच्याबरोबर एक बाजरीची भाकरी देणार, थोडा रस्सा प्यायला देणार, थोडा सूप प्यायला देणार. चला, कार्यक्रम झालाय आपला. चला आता टेबललाच जाऊया. हो, मटणाची थाळी आपल्या समोर आलेली आहे. मटणाचे ऑलमोस्ट सगळे प्रकार इथे, आळणीपासून ते हे आळणी मटण, हे रस्सा मटण, हे सुक्कं मटण, हे सुक्की वजडी, हे सुक्कं आळणी मटण, हा बिर्याणी राईस, हा इंद्रायणी राईस, ही बाजरीची भाकरी. म्हणजे आपल्याकडे लय मालाची क्वांटिटी नाही आहे, थोडंच आहे. पण एकाच आयटमचे 3 आयटम होतात आणि अनेक हॉटेलांमध्ये एकाच आयटमचे 50 आयटम करतात. त्याला काहीतरी लाली लिपस्टिक करतात आणि लोकांना देतात. म्हणजे अशा पद्धतीने शेवटी काय आहे सर, एकच आहे मसाला. टमाटर तेच, कांदा तोच, अद्रक लसूण तेच, कुठंतरी खोबरं टाकायचं, कुठंतरी 2 दाणे मसाल्याचे जास्त टाकायचे, दुसरं काय असतं तेव्हा त्याच्यामध्ये. एक नंबर. हा, थोडक्यातच गंमत आपली व्यवस्थित. आता ते लोक शौकीन निघालेले आहेत, त्याच्यामुळे लोक म्हणतात मला चिकन कबाब खायचंय, चिकन तंदूर खायचंय. ते मग एक प्रकार निघाला. पण गावरान जेवण म्हणलं की आपलं हेच जेवण फक्त. मग थाळी आपल्या इथे कितीला आहे? आपली मटण थाळी, चिकन भाकरी आली आपल्यासाठी. हा, आता हे सुक्कं चिकन, हे रस्सा आणि एक बाजरीची भाकरी. आणि चिकन हे गावरान असतं. बॉयलर नाही, बॉयलर आपल्याकडं मालच नसतोय, फक्त गावरान चिकन असतं. RR ही नसतं आपल्याकडं, फक्त गावरान चिकन असतं आपल्याकडं. आपण ते बनवतच नाही दुसरं. आणि हे म्हणजे आता हे आमच्या वडिलांची पुण्य आहे सगळी. हे ते माणसाने सुरू केलेलं आहे. जेव्हा 10 रुपये किलो मटण, म्हणजे 7 रुपये किलो मटण होतं, त्या टायमाला त्या माणसाने चालू केलेलं मटणचंही खाणं वळे. त्यावेळेस पिंपरी चिंचवडच नाही, पुणे शहरामध्ये मोजकी काही हॉटेल होती फक्त, की जे चालायची चांगली. आणि नंतर आमच्या वडिलांनी सुरू केलं. आणि मटण भाकरी काय आहे तर असं या भागात दाखवल्यानंतर लोकांच्या अनेक लोकांच्या मनात आलं की बाबा आयला मराठी माणूस एक सासवड, पुरंदर तालुक्यातून येऊन पिंपरी चिंचवड शहरामध्ये येऊन जर मटण भाकरी जागा भाड्याची घेऊन त्याच्यात ते बनवू शकतो, तर आपल्या स्वतःच्या जागा अनेक ठिकाणी आहेत. तर आपणही स्वतः अनेकांचं म्हणजे स्थानिक आपल्या ह्या भागातील लोक असतात, तर त्यांना वाटलं की याला हा माणूस आपला आहे आणि आपला माणूस आहे तर हा करू शकतो म्हणल्यानंतर आपल्याला बी करायला काय हरकत नाही. तर मग आपलं बघून इतरांनी सुरू केलं. अच्छा, की बाबा हे मटण भाकरी हा माणूस बनवू शकतो तर आपल्याला बी बनवायला काय हरकत नाही. बरोबर. म्हणजे आणि वजडी तर हे कुणाला माहितीच नव्हती काय आहे ते वजडी प्रकार. ही वजडी मिळायची, पण ती यवतमाळ साईडला एक लेडीज बनवायची, खूप सुंदर वजडी बनवायची. पण ती 40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. ते 40 वर्षापूर्वी लोक म्हणायचे की तिकडं वजडीला सुंदर भेटते. आपली वजडी खायला लागल्यानंतर लोक पिंपरी चिंचवडचे बंद झाले तिकडं जायचे. तिथे म्हणाले नाही, तिच्यापेक्षा इथं चांगली भेटतं, ती एवढ्या लांब जायची. मी 12 वर्षापासून येते. मला मटन स्पेशल आणि वजडी फ्राय, कलेजी फ्राय आवडते. गेले 10 वर्षापासून आम्ही इथं जगूबाईला जेवायला येतो. पण इथलं म्हणजे स्पेशल मटन पिंपरी चिंचवडमध्ये नावाजलेलं एक ठिकाण म्हणजे जगूबाई हॉटेल. हे याच्यामध्ये आम्ही गेले 10 वर्षापासून आम्ही कंटिन्यू येत असतो, विथ फॅमिली, विदाऊट फॅमिली, मित्रपरिवार. तर एकदम जेवायला म्हणजे एकदम घरचं घरगुती जेवल्यासारखं वाटतं. असं हे नावाजलेलं जगूबाई हॉटेल आम्ही गेले 10 वर्षापासून कंटिन्यू येतो. तर इथं वजडी, मटन फ्राय, आळणी फ्राय, प्रत्येक व्हरायटीचं जे खायचं असेल मटन तर खाण्यासाठी पिंपरी चिंचवडमध्ये एक ठराविक नावाजलेला एक नंबर साहेब. अशी टेस्ट ओनली ऑन KSB चौक एकदम जगूबाई, एक भारी टेस्ट.
वजडी फ्राय. काय करायचं आपल्याला तेव्हा? तर काकांनी मला मगाशी ऑफ द रेकॉर्ड सांगता सांगता असं पण सांगितलं की इथे लोक त्या काळी मुंबईवरून मटण खायला यायचे. आजच जातं आपलं पार्सल. पार्सल हो जातं. आज आठवड्यात महिन्याला 2-4 वेळा आहेत ना. काही लोक आता मागच्या महिन्यातली मला ऑर्डर मिळालेली सिंगापूरची. एक कंपनीतून एक म्हणजे HR होता, एक खूप मोठा माणूस होता. 4 लोक, एक खालच्या दर्जाचा माणूस म्हणजे खालच्या वर्गातला एक गरीब माणूस त्यांना घेऊन आला. साहेब गावरान जेवण करायचं असेल तुम्हाला मी नेतो एक ठिकाणी. मग त्यांनी जगुबाईला जेवायला आणलं त्यांना. जगुबा हॉटेलला जाऊ म्हणलं आपण तिथं मटण भाकरी चालतो किंवा चिकन खावा तुम्हाला जे आवडेल ते. तर त्या माणसाला म्हणजे खायचं नव्हतं त्या दिवशी मटण. तर त्यांनी काय केलं, त्यांचे 2-3 मित्र होते त्या लोकांबरोबर जेवले. म्हणजे त्यांनी ते मटण नाही खाल्लं, चिकन नाही खाल्लं, पण ते माणूस फक्त त्यांच्यावर बसलेला होता. तर त्यांनी बघितलं हे दोघांनी एकदम आवडीने खाल्लं. आवडीने खाल्ल्याच्यानंतर तो माणूस म्हणला आता मी उद्या परत येणार आहे इथं, माझ्या आईला इथून मला जेवण घेऊन जायचं आणि मी पहिलं जेवणार उद्या आल्याच्या नंतर इथं, नंतर तिकडे तिला घेऊन जाणार आणि तिला खायला घालणार म्हणलं जेवण. म्हणजे मुंबईत सिंगापूरला सुद्धा इथलं मटण गेले. सिंगापूरचा तर किस्सा असा होता, एक कोणची तर कंपनी येतं, मला नाव नाही सांगता येणार त्या कंपनीचं, ब्रँड कंपनी टेल्कोच्या पलीकडे. त्या कंपनीचे 12 लोक जेवायला आले आपल्याकडं. त्या 12मध्ये एक माणूस त्यांचा होता, बाहेरचा माणूस, म्हणजे बाहेरचा माणूस एक त्यांचा साहेब होता, हाय कॅटेगरीचा म्हणजे मोठा माणूस होता तो साहेब त्यांचा. तर ती 12 लोक जेवली, तर तो बी त्यांच्यावर जेवला. तर त्याला एवढं जेवण सुंदर वाटलं, तर तो म्हणला मी 15 दिवसांनी पुन्हा या कंपनीला व्हिजिटला येणार आहे. व्हिजिटला आल्याच्यानंतर मला कमीत कमी एक 20 ते 25 प्लेट सुक्कं चिकन बनवून द्यायचं आणि तुमचं जे आळणी पाणी हे पाणी 30-40 प्लेट द्यायचं मला पार्सल, ते मी घेऊन जाणार. तर मी म्हणलं ठीक आहे, एक दिवस अगोदर मला सांगा, मी ते तुम्हाला देतो म्हणलं पार्सल. तर मग त्या माणसाने ते घेऊन गेला. नंतर 1 महिन्याच्या नंतर आला. यायच्या अगोदर इथल्या लोकांना फोन केला त्यांनी, 1 महिन्याने येणार होता. तो म्हणला आपल्याला जेवण न्यायचं तिथलं, जाताना इथून आपल्या इथून. तुम्हाला माहित नव्हतं हे कुठे जाणार आहे? नाही. ज्यावेळेस डबे त्यांचे आले त्यावेळेस मला कळलं की हा माणूस मला सांगतोय की हे जेवण आमचं सिंगापूरला जाणार. आणि जेवण झाल्याच्या नंतर मला दुसऱ्या दिवशी त्या माणसाने फोनही केला की आमचे सगळे लोक लय खुश झाले म्हणून जेवण, म्हणजे सुक्कं चिकन, फक्त सुक्कं चिकन खाऊन खूप खुश झाले. आणि एक आय टी कंपनीचा बी एक विषय आत्ताचाच, एक 1.5 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. एक कस्टमर माझ्याकडे शाहूनगरमध्ये राहायला इथं, तो एकच माणूस जेवतो आपल्याकडे कायम येऊन, खूप वर्षापासून 10-15 वर्षापासून जेवतोय तो माणूस. तर तो जेवल्याच्या नंतर त्यांनी म्हणला की आमच्या कंपनीच्या लोकांना चारायचं आहे, मला 5 किलो चिकन बनवून द्यायचं. तर मी म्हणलं देतो बनवून. तर त्यांना चिकन बनवून दिलं. त्यांचा HR बाहेरून येणार होता, तो साहेब त्यांचा मुंबईचा साहेब होता. तर तो ह्या लोकांनी जेवण नेलं तिथं कंपनीत, त्यांच्या स्टाफमध्ये नेलं. जेवण नेल्याच्यानंतर ते साहेबांची व्हिजिट होणार होती, पण साहेबांना वेळ लागला यायला. तर हे काय म्हणले की आपण जेवण करून घेऊन साहेब नंतर आल्यानंतर आपण त्यांना सगळी आपल्या कंपनीची माहिती देऊ, ते व्हिजिटला येतात ना ती माहिती देऊ. तर त्यांनी ते खोललं त्यांच्या ऑफिसमध्ये ते जेवण, आपलं 4 किलो चिकन नेलेलं. 4 किलो चिकन खोलल्याच्या नंतर त्याचा सुगंध त्यांच्या ऑफिसमध्ये एवढा पांगला, हिशोबाच्या बाहेर पांगला तो सुगंध. आणि का नाही, त्यांचा साहेबच त्यांचा लगेच तिथं यावं, त्याला वास आला. तो म्हणला मला बी खायचं, आपण नंतर बघू म्हणले. आणि त्या माणसाने बाजूला ठेवून आधी जेवण केलं त्यांनी. आणि जेवण केल्याच्या नंतर ते साहेब म्हणले आता मी पुढच्या महिन्यात ज्यावेळेस परत व्हिजिटला येणार त्यावेळेस अगोदरच ते चिकन मागून घ्यायचं आणि ज्या हॉटेलमधून जेवण आलंय त्या हॉटेलच्या मालकाच्या हॉटेलचा मसाला मला आणून द्या म्हणून, मला घरी ट्राय करायचं ते. आणि 2 किलो 4 किलो चिकन आणा, तुम्ही खायला लागतं ना, 2 किलो जास्त आणा, 6 किलो चिकन आणा, 4 किलो आपण इथं खाऊन ते 2 किलो माझ्या घरी मी घेऊन जाईल आणि 2 दिवस मस्तपैकी खाईल मला घरी. तर हे सगळं आता तुम्ही जे स्टोरी सांगतात, आता जसं तुम्ही मला दाखवलं मगाशी की लाकडाच्या चुलीवर किंवा जे बाबळीचं लाकूड तुम्ही वापरता, फक्त बाबळच वापरतो, लिंब वापरत नाही किंवा दुसरे कुठलीच लाकडं आपण वापरत नाही. ही माझ्या वडिलांची सांगण नाही ती की वापरायची तर फक्त बाबळीचीच लाकडं आणि 1 नंबर लाकडं, चव देणारी लाकडं तीच असतात फक्त ज्या स्वयंपाकाला. म्हणून जर आता जसं आम्ही किचनमध्ये गेलो होतो तर रस्त्याला जो फ्लेवर येतोय, जो स्मेल येतोय, त्याच्यामध्ये त्याचा वाटा जास्त आहे. तुम्ही आहे ना कुठं बी जेवण करायचं आणि सांगायचं की त्या रस्त्यामध्ये आम्हाला बाबळीचा वास आला म्हणून, पण तो शातर माणूस पाहिजे जो रस्सा खातो ना त्यांनी बाबळीच्या झाडापाशी थांबावं, बाबळ तोडावा, तिचा वास घ्यावा आणि मग आपला रस्सा खाताना बारीकसा स्मेल येणार त्याला. तो खाताना फक्त ते त्यालाच जाणवणार तशा माणसाला की हा हे रस्सा आहे म्हणून. बाबळीचा सुगंध आहे त्याच्यामध्ये. मामा बोलतायत आणि स्मेल घेऊनच कोणी पण सांगेल का काय दर्जाचं जेवण आहे. हो, नाही जेवण तर वास घेऊन तर आहेच, पण तो म्हणजे तोंडाखाली नड्याच्या खाली जेवण गेल्याच्या नंतर पोटात जातं जेवण.
पोटात गेल्याच्या नंतर तर जाणवतं ना लोकांना की काय दर्जाचं जेवण आहे ते. 1 तासात 15 ते 20 मिनटं त्याला जाणवतं की बाबा काय आहे म्हणून, हे जाणवतं चांगलं आहे लगेच. का वाईट हां आहे? काय आहे वाईट, म्हणजे मी माझ्या तोंडाने माझी स्तुती करण्यापेक्षा तो जो व्यक्ती खाणार आहे तो त्यालाच एक्सपिरियन्स येणार ना जास्त, बरोबर. की आपल्याला काय वाटलं. बरोबर. मी तर म्हणतो आपल्या हॉटेलमध्ये जेवणारे असे काही कस्टमर की ज्यांना पित्ताचा खूप त्रास आहे. लोक सकाळी जेवली तर संध्याकाळी जेवत नाही, पण जगुबाई हॉटेलमध्ये जोला पित्त आहे तो म्हणतो की मी जेवलो ना दुपारी जगुबाई हॉटेलमध्ये की संध्याकाळी सुद्धा जेवू शकतो. जगुबाई हॉटेलमध्ये जेवलं, पण इतर ठिकाणी कुठं दुपारीचं जेवलं तर संध्याकाळचं जेवण नाही, फक्त दूध पिऊन झोपतो. म्हणजे Non-veg असं खाल्ल्यावर. हां असं ह्यांचं म्हणणं आहे. म्हणजे पित्तांचा ज्यांना त्रास होतो ना हां, जास्त, त्यांचं. अशा कस्टमर लोकांचं म्हणणं आहे. आता आपण बरंच ऐकलं का मामांकडून, वासाने पण समजलं. आता आपण ट्राय करून बघूया की जगुबाईची जी ही स्टोरी आहे किंवा ही जी चवीची कहाणी आहे हो. ती कशी आहे ती ॲक्च्युअल. हा ते खाल्ल्यानंच कळेल तुम्हाला. ते सांगितलं काय हो ठीक आहे ना, तुम्हाला जेवढी जाईल तेवढी चुरा. ए जयेश वटकावून आण रे, वटकावून आण लावायला. फिरवते ताट, कांदा इकडे घ्या. हां हां असं असं बस 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 हां लाव वाटतं मला आता रस्ता जर तिखट खाता ना तुम्ही. हां मग आता भाकरी बंद झाली त्याच्याशी. हां चालू का बरं, भाकरी बंद करायला होता ना, टाका. हां बस आता घ्यायचं परत ते. अजून चांगलं लागतं. तर 1979 पासून चालत आलेल्या या नॉनव्हेज जेवणाची तर मेजवानी आपण आज ट्राय केली. अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आपण भेटू व्हिडिओ फ्रिक्सच्या नवीन एपिसोडमध्ये. धन्यवाद.